नांदगाव पेठ येथील शेतकरी शरद एकनाथराव भुसकडे यांची शेतशिवारात 15 एकर सामायिक शेतीत सोयाबीनची लागवड केली होती. पिके 20 दिवसाची झाल्यावर गुरुवारी भुसकडे यांनी सुपर प्रोफेक्स UPL साप पावडर 19-19-19 आदीचे मिश्रण करून सकाळी 11 वाजता संपूर्ण शेतात फवारणी केली. अतिशय चांगल्या दर्जाचे पीक उभे असताना दुपारी 2च्या सुमारास संपूर्ण शेतातील पीक करपून गेल्याने शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसला. तर यावेळी तालुका कृषी अधिकारी यांना तक्रार दिली असता मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. अखेर काल वरिष्ठ कृषी अधिकारी चेडे व वरिष्ठ कृषी संशोधक डॉ. मुंजे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पिकांची पाहणी केली. त्यावर त्यांनी सोयाबीनवर विशेष फवारणी करण्याचा सल्ला देखील दिला. जनसमर्थन न्यूज, नांदगाव पेठ, अमरावती. नांदगाव पेठ येथील श्री भुसकटे यांच्या शेतात आज आम्ही पाहणी केली. फवारणीमुळे नुकसान झालेल्या संदर्भात त्यांची तक्रार होती. त्या संदर्भात आम्ही पूर्ण चौकशी केल्यानंतर अशी दिसून आलेले आहे की शेतकऱ्यांनी सोयाबीनची पीक 15 दिवसाची असतानाच साफ आणि प्रोपेक्स सुपर आणि 19-19चा फवारा घेतला. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात असं दिसून आलेलं आहे की जमिनीमध्ये पाणी नव्हते, त्यामुळे ती पीक थोडेसे असे वाढल्यासारखे झाले होते. तथापि त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असं सध्या तरी म्हणता येणार नाही. शेतकऱ्याला आम्ही 2% युरियाची फवारणी करण्याची सूचना दिलेल्या आहेत. 8 दिवसानंतर पुन्हा एकदा पाहणी करू की आवश्यकता असल्यास पाहणी करू. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांनी जे औषध फवारलेलं आहे त्या दोन्ही औषधीचे आम्ही नमुने काढण्याची सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.